महाराष्ट्रातील सर्व मित्रांना माझा नमस्कार आहे. तुम्ही माझे व्हिडिओ पाहता. कॅन्सर, HIV, TB, दमा, काही जे वेगवेगळे आजार आहेत. तर मित्रांनो, आज रोजी आपल्याकडं 4 वर्षामध्ये जवळ-जवळ 1600 ते 1700 लोक कॅन्सर मुक्त आहेत आणि मागच्या 7.5 महिन्यामध्ये जवळ-जवळ 272 लोक आपण कॅन्सर मुक्त केलेले आहेत. तर काही लोक असे आहेत की अ, ते मुलाखत देत नाही. थोडंसं लाजतात. कॅन्सर म्हटल्यानंतर लोक लाजतात. तर आज मी काकांना विनंती केली, साबळे साहेबांना, आष्टीवरून आलेले आहेत ते. त्यांचा मुलगा अतुल. तर हा शिक्षक आहे. वय वर्ष 30 आणि शिक्षक असताना बाबांनी मला सांगितलं कसलंही व्यसन त्या मुलाला नाहीये. ना सिगारेट, ना दारू, ना काही, ना काही, ना काहीच. म्हणजे 3 मुलं आहेत त्यांना. तिन्ही मुलं बिगर व्यसनी आहेत. दुसरा मुलगा पण त्यांचा प्राध्यापक आहे, शिक्षक आहे आष्टीमध्ये. आणि जे आष्टीचे दमदार, कामदार आमदार आहेत, सन्माननीय सुरेश अण्णा धस, तर यांच्या शेजारी राहतात ते. आणि पहिल्यांदा या मुलासाठी मला जे रिफर केलं होतं किंवा कॉल केला होता आष्टीचे आमचे पवार साहेब, तर यांनी मला फोन केला होता. आता पवार साहेब त्यावेळेची अतुलदादांची कंडिशन सरांची आणि आत्ताची कंडिशन, तेव्हा काय काय तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं, कुठं कुठं बिलस केलं, थोडस सविस्तर लोकांना सांगा. पहिल्या वेळेस असं झालं की डॉक्टरने आम्हाला सांगितलं त्यांना असं 1-1.5 महिन्याच्या नंतर अगोदर तिथं जेवण जात नव्हतं, वजन कमी झालं, HB कमी झालं, जेवण तर अजिबातच जात नव्हतं, हात पाय गळत होते, दोन्ही असं थोडं चाललं तरी गळत होतं. त्याच्यानंतर आम्ही दिनानाथला गेलो. दिनानाथला गेल्यानंतर आमचा एक मित्र होता आष्टीतला, डॉक्टर ॲडव्होकेट देशपांडे म्हणून, त्यांनी तुमचा ऍड्रेस दिला. त्याच्यानंतर मी तुमचे कॉन्टॅक्ट मध्ये. त्याच्यानंतर आपण दाखल केल्याच्या नंतर 15 दिवसांनी आपल्याला मेडिसिन भेटलं. त्याच्यानंतर मग त्याचं जेवण वाढलं, म्हणजे पूर्ण प्लेटलेट वाढलं, WBC वाढला, HB पण वाढलं, हे सगळं वाढतच गेलं. आणि आता चांगलं एकदम. आज काय कंडिशन? आज एकदम त्याचं वजन वगैरे एकदम चांगलं वाढलं. जेवण पहिलं वजन त्याचं जवळ आता पहिल्याच्या वजन आताच्या वजन मध्ये जवळ 10 ते 15 किलो, 70 किलो वजन झालं. बरोबर. आणि डॉक्टरच आम्हाला म्हणले खाऊ काय घातलं म्हणले. बरं. आणि पेट स्कॅन केला हातामध्ये? एकदम नॉर्मल आहे. नॉर्मल. तर महाराष्ट्रातील जनतेला मला हे त्यांचे वडील आहेत आणि हे त्यांचे मामा आहेत. तर मी बाबांना विचारेल की थोडस त्या औषधाविषयी सांगा. फरक पडला, नाही पडला, काय झालं, काय फरक पडला ना? असं चांगला फरक पडला, 100% फरक पडला आम्हाला. ओके. पेट स्कॅन निघाला ना? ओके. तर मित्रांनो, आज 5 महिने झाले दादांना मेडिसिन घेऊन आणि शेवटचा महिना आहे. त्या शेवटच्या महिन्याचे मेडिसिन घेण्यासाठी आमचे पवार साहेब, आमचे काका साबळे काका आष्टीवरून आले. हे शेवटचं मेडिसिन आपण देतो. रिझल्ट हा आपल्याला 4 महिन्यातच कॅन्सर मुक्त आलेला आहे, पण तरी पण जो कोर्स आहे 6 महिन्याचा, तो आपण त्यांना आज देतोय. धन्यवाद. थँक्यू. तर हे मित्रांनो, फायटोविकची कमाल आहे, स्टेम सेलची कमाल आहे. जगातलं सायन्स मधला हा सगळ्यात मोठा शोध आहे. याच्यानंतर कोणताही शोध सायन्स मध्ये नाही. आणि हे प्रत्येक आजार, तुमचं कॅन्सर असू द्या, HIV असू द्या, शुगर असू द्या, BP असू द्या, मायग्रेन, थायरॉइड, सोयरासिस, ब्रेन स्ट्रोक, लिव्हर, 70% लिव्हर सडलेलं असेल, 70% हृदय सडलेलं असेल, तरी 6 महिन्यात जसंच्या तसं हृदय आणि जसंच्या तसं लिव्हर हे स्टेम सेल करतं. तर ऑनलाईन मी एक गोष्ट सांगतो की हे फक्त महाराष्ट्रात मी देतोय आणि बरेचसे आमचे मित्र आहेत की त्यांच्या शाखा आम्ही ओपन केल्या जिल्ह्यावाईज. पण काही लोक असे आहेत की माझा व्हिडिओ वापरून खाली त्यांचे नंबर वगैरे टाकतात आणि दुसरं मेडिसिन देतात. तर माझी सगळ्यांना विनंती आहे, जर माझा व्हिडिओ असेल तर माझ्याशीच कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर आहे. हे मेडिसिन मिळण्याचं एकमेव ठिकाण महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यात भेंडा फॅक्टरी गाव आहे. नागेबाबा मंदिराच्या समोर स्वर्निवासमध्ये हे मेडिसिन तुम्हाला मिळतं. आणि माझा नंबर आहे 9970078502 आणि दुसरा मुलाचा नंबर आहे 7057013737. तर याच नंबरला कॉन्टॅक्ट करा. जर कोणी असं खडाखोड करून व्हिडिओमध्ये त्यांचा नंबर दिला असेल तर त्या ठिकाणी करू नका. एक असं 2-3 प्रकार घडले की ऑनलाईन मेडिसिन बोलवलं आणि त्यामध्ये लोकांकडून पैसे घेऊन अक्षरशः त्यामध्ये लाकडाचा भुस्सा भरून दिला गेला.
ते लोक आम्ही पकडली, ती लोक पुण्यामध्ये पकडली. पण विषय काय होतो की ही फसवणूक होऊ शकते. त्यामुळं जो नंबर मी देतोय त्या नंबरशीच कॉन्टॅक्ट करा. आणि कोणताही आजार असू दे, तुम्हाला 200 आजार ते एकच मेडिसिन क्लिअर करतं. त्यात फक्त मूतखडा हा आजार क्लिअर होत नाही. आणि हे कॅन्सरचं पेशंट, त्यांचे वडील शिक्षक जे आहेत अतुल दादा, तर त्यांचे वडील आज आणि त्यांचे मामा या ठिकाणी आपल्याकडे आले. त्यांनी मुलाखत दिली. मी त्यांना सांगितलं, पण काय होतं माहितीये का, हे स्वतः बोलले की माझा मुलगा आता कॅन्सर मुक्त झालाय. मग दुसरं कोणीतरी तो बघून त्याच्यावर विश्वास ठेवणार आणि ते मेडिसिन घेणार आणि त्याचा प्राण वाचणार आहे. आणि त्यामुळं कॅन्सरला लाजू नका. 2025 सुरू होईल, 2035 सालापर्यंत 80% लोकांना कॅन्सर झालेला असेल. मग तुम्ही बिडी पिऊ नका, दारू पिऊ नका, काही करू नका. तुम्ही शाकाहारी जे खाता ना, ज्या पालेभाज्या खातात त्या स्वच्छ धुवून खा. त्याच्यावरची ज्या फवारण्या केल्या जातात किंवा जे केमिकल युक्त मिक्सिंग दूध येतं आपल्याकडं, तर याच्यामुळं कॅन्सरचं प्रमाण वाढतंय. शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे 2035 पर्यंत 80% लोकांना, म्हणजे घरातल्या 1-2 लोकांना कॅन्सर झालेला असेल. त्याच्यामुळं लाजू नका. कॅन्सर झाल्याबरोबर जो नंबर देतोय मी त्या नंबरशी संपर्क करा. कॅन्सर मुक्त व्हा, 100 वर्ष निरोगी आयुष्य जगा. धन्यवाद. थँक्यू.